उष्णतेची काहिली सहन करणाऱ्यांसाठी खुशखबर। मान्सून केरळमध्ये दाखल होण्यासाठी वातावरण अनुकूल। 24 तासात केरळमध्ये भरती। राज्यामध्ये 11,000 वाड्या वस्त्यांमध्ये भीषण पाणी टंचाई। धरणांनी गाठला तळ। टँकरच्या संख्येने गाठला उच्चांक। तब्बल 25 जिल्ह्यांमध्ये भीषण स्थिती। येत्या 48 तासात आचारसंहिता शिथिल होण्याची शक्यता। राज्यातल्या तीव्र दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर निर्णयाची शक्यता। मध्य रेल्वेवरती 1 आणि 2 जूनला महामेगा ब्लॉक। शुक्रवार ते रविवार दरम्यान लांब पल्ल्याच्या 72 एक्सप्रेस रद्द। सीएसएमटी आणि ठाणे स्थानकांच्या फलाट रुंदीकरणाच्या कामासाठी 36 तासांचा ब्लॉक। लोकसभा निवडणुकांचा प्रचार आज संध्याकाळी थांबणार। 1 जूनला अखेरच्या टप्प्यामध्ये 8 राज्यात 57 जागांवरती मतदान। 4 जूनला एबीपी माझावरती महानिकाल। महाडमध्ये आंदोलन करताना आव्हाडांकडून डॉक्टर आंबेडकरांचा फोटो असलेलं पत्रक फाडलं। आव्हाडांच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल। आव्हाडांच्या माफीनाम्यानंतर सुद्धा भाजप आज राज्यभर आंदोलन करणार। ससून रुग्णालयाचे डीन विनायक काळे सक्तीच्या रजेवर। पुणे ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणामध्ये वैद्यकीय शिक्षण विभागाची मोठी कारवाई। डॉक्टर अजय तावरे ही निलंबित। पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणामध्ये अल्पवयीन मुलाच्या आईचीही चौकशी होणार। डॉक्टरांना धमकावल्याचा आरोप। पोलिसांकडून शिवानी अग्रवाल यांचा शोध सुरू। पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणामध्ये अजित पवार यांची नार्को टेस्ट करा। अंजली दमानिया यांची मागणी। तर नार्को टेस्टला तयार अजित पवार यांचं दमानियांना प्रतिआव्हान। मुंबईतील नालेसफाईच्या हलगर्जी प्रकरणी आता कंत्राटदारावरती कारवाई। कंत्राटदारांना आकारला 54,68,000 दंड। मुख्यमंत्री शिंदेंकडून खासदार संजय राऊत यांना मानहानीची नोटीस। 3 दिवसांमध्ये माफी मागण्याची मागणी। सामनामधल्या लेखा प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांकडून कायदेशीर पाऊल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।